नवरात्र स्पेशल उपवासाचे रताळ्याचे पॅटीस। रोजची ती साबुदाण्याची खिचडी किंवा भगर खाण्यापेक्षा असे पॅटीस बनवूया। चला रेसिपीला सुरुवात करूया। साहित्य बघून घ्या। इथे मी 2 शिजवलेले रताळे घेतले आहेत आणि 1 बटाटा घेतलेला आहे, तोही शिजवून घेतलेला आहे। आता आपण याचे साल काढूया। एका साइडला मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, ते आपण भाजायला घालूया। शेंगदाणे भाजेपर्यंत आपण रताळे सोलून घेऊया। शेंगदाणे भाजून झालेले आहे। आता आपण रताळे ह्या मोठ्या किसणीच्या साहाय्याने किसून घेऊया। ही रताळे आपण आता किसणीच्या साहाय्याने किसून घेणार आहोत। दोन्ही रताळी किसून झाली की आपण बटाटा सुद्धा त्याच पद्धतीने किसून घेणार आहोत। तुम्ही स्मॅश करून सुद्धा घेऊ शकता किंवा किसून पण घेऊ शकता। नंतर आपल्याला ते मळूनच घ्यायचं आहे। बटाट्याचा किस आपला किसून झालेला आहे। इथे आपला रताळ्याचा आणि बटाट्याचा किस तयार आहे। एका साइडला आपण आता शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेणार आहोत। एकदम जाडही नाही आणि एकदम बारीकही नाही, मध्यमसर जाडसर वाटून घेणार आहोत। आता या बटाट्याच्या किसामध्ये, रताळ्याच्या किसामध्ये आपण बारीक 2 चिरलेल्या मिरच्या त्या घालणार आहोत। इथे मी आमचूर पावडर 1 चमचा घेतलेली आहे। आता ज्यांच्याकडे चालत असेल त्यांनी घालू शकता, अदरवाइज स्किप करू शकता। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। शेंगदाण्याचा कूट जेमतेम लागेल तेवढा घालायचा, कारण शेंगदाण्याच्या कुटाने जास्त आपलं मिश्रण ड्राय होता कामा नये, म्हणून मी लागेल तेवढाच घेतला आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता। इथे आपण आता हे सगळं मिश्रण एकजीव करून मळून घेणार आहोत। रताळ्याला आणि बटाट्याला अंगचं पाणी असल्यामुळे जास्त मिश्रण पातळही नाही करायचं आहे आणि जास्त घट्टसरही नाही करायचं आहे, कारण की मग पॅटीस बांधताना वळवताना त्रास होईल। तर अशा पद्धतीने मी हे पीठ मळून घेते आहे। रताळ्याचं छान एकजीव करून घेते आणि गोल आकाराच्या पॅटीस तयार करून घेते। तुम्हाला हवा तो शेप तुम्ही घेऊ शकता, आकार देऊ शकता, गोल, हार्ट शेपचा, जशा आकारात आवडेल तशा आकारात तुम्ही हे पॅटीस बनवू शकता। इथे मी गोल आकारात बनवले आहेत। बघा थोडे तरी ठिकरले आहेत का किंवा ड्राय झाले आहेत का? किती छान गोल आकारात पॅटीस बनलेले आहेत। सेम असे सर्व पॅटीस मी बनवून घेते। माझे पॅटीस बनवून झालेत, तरी इथे 1 चमचा शेंगदाण्याचा कूट राहिलेला आहे। गॅसवर पॅन ठेवलेला आहे गरम करायला। तेल अर्धा चमचा घालणार आहोत। तेल गरम झालं की आपण हे 1 बाय 1 पॅटीस तव्यावर फ्राय करून घेणार आहोत। हे पॅटीस सेम जसे आपण रगडा पॅटीसचे पॅटीस खातो तसेच लागतात। 1 बाय 1 एक पॅटीस आपण पॅनवरती घालणार आहोत आणि आपण हे शॅलो फ्राय करून घेणार आहोत। आता हे एका बाजूने छान भाजलेले आहेत, आपण पलटी करून घेणार आहोत। बघा कसे मस्त गोल्डन कलरचे भाजलेले आहेत। अशाच पद्धतीने तुम्ही दोन्ही बाजूने हे पॅटीस पॅनवरती फ्राय करून घ्या। आता आपले पॅटीस झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते। हे पॅटीस तुम्ही दह्याच्या चटणीसोबत खाऊ शकता। राहिलेले पॅटीस सुद्धा मी असेच पॅनवरती भाजून घेते आहे। चला तर मंडळी, उपवासासाठी रताळ्याचे पॅटीस तयार आहेत। चला रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा। या उपवासाला तुम्ही काय करणार आहात ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा। धन्यवाद ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं आहे।